पाडव्याच्या मुहूर्तावरती आज नवा गुळ बाजारात दाखल झालाय। आज या गुळाचे मुहूर्ताचे सौदे कोल्हापूरच्या बाजार समितीत होणार आहेत। यासाठी मोठ्या प्रमाणात ताजा गुळ मार्केट कमिटीमध्ये दाखल झालेला आहे। तर यावर्षीच्या गुळाला नेमका किती भाव मिळणार याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। गुळाचे सौदे पाडव्याच्या मुहूर्तावरती कोल्हापुरात सुरू झालेले आहेत। गुळाच्या मुहूर्ताचे सौदे पाडव्याच्या मुहूर्तावर नवा गुळ बाजारात दाखल झालाय आणि आज गुळाचे मुहूर्ताचे सौदे कोल्हापूरच्या बाजार समितीमध्ये यासाठी मोठ्या प्रमाणात ताजा गुळ मार्केट कमिटीमध्ये दाखल झालाय। याच संदर्भातले माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी कोल्हापुरातनं ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा आपल्या प्रेक्षकांना, तुम्हाला सुद्धा आणि कोल्हापुरात याच्या निमित्तानं जे काही गुळाचे सौदे होतात त्याबद्दल काय माहिती द्याल? यावर्षीच्या हंगामातला नवा गुळ आता मार्केटमध्ये दाखल झालेले बाजार समितीमध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात गुळाची आवक आज झालेली आहे। त्यांचे मुहूर्ताचे सौदे आता काही वेळातच निघणार आहे। मात्र तत्पूर्वी काही व्यापारी हे सौदे काढताना आपल्याला पाहायला मिळतात। साधारण हा दर आहे तो 4200 रुपयाच्या वर आहे तो गेल्याचं पाहायला मिळतोय। हा मुहूर्ताच्या सौद्याचा दर आणखीन वाढेल अशा पद्धतीची अपेक्षा सगळ्या गुळ उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। दरवर्षी गुढीपाडवा आणि या ठिकाणी दिवाळी पाडवा या मुहूर्तावरती आहे ते गुळाचे सौदे कोल्हापूरच्या मार्केट कमिटीमध्ये निघत असतात आणि त्याची उत्सुकता आहे ते सगळ्यांनाच लागलेली असते। कारण कोल्हापूर गुळ हा एक ब्रँड गुळ आहे आणि या गुळाला नेमकी किंमत किती मिळणार, किती भाव मिळणार याकडेच आहे ते सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असते। यावर्षी चांगला भाव मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे ते सगळे शेतकरी व्यक्त करताना पाहायला मिळतात आणि त्याची सुरुवात आता या मार्केटमध्ये झाल्याचं पाहायला मिळते। आडते व्यापारी आणि शेतकरी हे सगळे आता या ठिकाणी झालेले आहेत। व्यापाऱ्यांच्या माध्यमातून हे गुळाचे सौदे आता काढण्यात येते। 42 रुपयाच्या वर सध्या आहे तो दर गेल्याचं पाहायला मिळते। मुहूर्ताला हा दर किती नेमका जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं। बाजार समितीच्याकडून आहे ते अधिकृत या ठिकाणी आहे ते सौदे काढले जाणार आहेत। काही व्यापारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्या या निमित्तानं प्रतिक्रिया जाणून घ्या। दरवर्षीची ही कोल्हापूरची परंपरा आहे, यावर्षी सुद्धा ही परंपरा जपली जाते। होय, जवळजवळ 100 वर्षाची परंपरा आहे। गुढीपाडव्याला आणि दिवाळी पाडव्याला मुहूर्ताचे सौदे काढले जातात। त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकरी बऱ्याच प्रमाणात गुऱ्हाळं नवीन चालू करून आवक आणली जाते आणि सौदा व्यवस्थित चांगला काढला जातो। शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी बाजार समिती आणि व्यापाऱ्यांची पूर्ण भूमिका सहकार्याची असते आणि ही परंपरा अशी पण पुढे चालू राहील। यावर्षी गुळ मोठ्या प्रमाणात उत्पादित होतोय का शॉर्ट वाटतोय, काय? नाही, यावर्षी असं सांगता येणार नाही। गेली 5-10 वर्ष झाले गुळामध्ये साखरेचं प्रमाण, मिक्स करायचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे ऊस कमी झाला किंवा जास्त झाला तरी गुळाची आवक ही आहे तेवढीच राहणार आहे। जर ऊस कमी असला तर साखर जास्त घालून गुळ करतील, पण गुळाच्या प्रतवारीवर त्यांनी जास्त लक्ष ठेवायला पाहिजे असं मला वाटतं। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर मुहूर्ताचे सौदे आहे ते काही वेळातच निघणार आहे। मात्र तत्पूर्वी गुळाच्या मोठ्या प्रमाणात आवक आहे ते बाजार समितीमध्ये होताना व्यापारी सांगतायत आणि या वर्षीच्या गुळाला साधारण 4 ते 5 हजारच्या दरम्यान आहे ते दर मिळेल अशा पद्धतीची चिन्ह सध्या दिसून येतात आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी, आडते व्यापारी हे आता सध्या मार्केट कमिटीमध्ये आहे ते दाखल झालेत आपल्याला पाहायला मिळते। काही वेळातच आता या मुहूर्ताच्या सौद्याला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळतंय। श्वेता, ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।